नमस्कार मंडळी. आपल्या भारतातील मंदिरे. मी आपल्या देशातलं पहिलं मंदिर अष्टविनायक केलं. अतिशय असं छान अष्टविनायकाचं दर्शन झालं होतं. दुसरं मंदिर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथील मंदिरे पाहिली. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. तिसरं मंदिर काशी, गया, अयोध्या हे पाहिले. काशी हे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. ते 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. काशीला 84 घाट आहेत. संध्याकाळी गायघाटावर गंगा आरती होते. बोटीतून सर्व घाट पाहायला मिळतात. अयोध्या हे रामसीतेचे मोठे मंदिर आहे. तेथून जवळ हनुमानाचे मंदिर आहे. अयोध्येला शराळी नदी आहे. तेथील घाट अतिशय सुंदर आहेत. दशरथ महाल मोठा आहे. तेथे रामाचा जन्म झाला. चौथे ठिकाण महाराष्ट्रातील कोल्हापूर, ज्योतिबा, कनेरी मठ हे पाहिलं. कोल्हापूर अंबामाता, ज्योतिबा कुलदैवत शंकराचा अवतार असे म्हणतात की उत्तरेचा देव दक्षिणेस आला. कनेरी मठावर शंकराचे मंदिर आहे. तेथे काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांची समाधी आहे. तेथे रोज अन्नदान होत असते. नंतर मी पंढरपूर केलं. चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले. तेथे भरपूर छोटी मोठी मंदिरे आहेत. तेथे मठ, तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, गोपाळपूर तसेच वृद्धाश्रमही तेथे आहेत. तसेच केरळ, कन्याकुमारी, रामेश्वर, विश्वकांची, गंगासागर हे पाहिले. तेथे बोटीने जाऊन छोटी मंदिरेही पाहिले. तेथे स्नान केले. कन्याकुमारी सुंदर ठिकाण आहे आणि रामेश्वर हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. अतिशय सुंदर आहे. रामेश्वर हे मंदिर 4 धाम पैकी एक आहे. रामेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर मुक्ती मिळते असे म्हणतात. रामेश्वर मंदिर खूप सुंदर आहे. तेथे 22 कुंड आहेत. तेथे स्नान केलेले पुण्य मिळते. त्यानंतर मी उत्तराखंड येथील केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमोत्री केले. केदारनाथ हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. विशाल बद्रीनाथ हे 4 धामपैकी एक आहे. गंगा नदीचा उगम गंगोत्रीला झाला आहे म्हणून तिला गंगा नदी नाव पडलेले आहे. यमुना नदीचे उगम यमोत्रीला झाला आहे म्हणून तिला यमोत्री नाव पडले आहे. केदारनाथ हे उंच ठिकाण आहे. बद्रीनाथ येथून जवळच मानागाव आहे. तेथे छोटे मंदिर भरपूर आहेत. असे म्हणतात की पांडव कैलासाला येथूनच गेले. जगन्नाथपुरी हे 4 धामपैकी एक आहे. तेथे मोठी यात्रा भरते. जगन्नाथपुरी मंदिराला 4 दरवाजे आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मंदिर खूप सुंदर आहे. तेथे दर्शन छान होते. जगन्नाथपुरीत छोटी छोटी मंदिरं आहेत. चौथे धाम म्हणजे द्वारकाधीश. हे मंदिर कृष्णाचे आहे. हे मंदिर खूप जुने आहे. तेथे अजून भरपूर छोटी मंदिरे आहेत. हे ठिकाण पाहण्यासाठी खूप चांगली आहेत. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगची सर्व पाहिली. ही मंदिरं कोणकोणत्या राज्यात आहेत ते पहा. सोमनाथ गुजरात, मल्लिकार्जुन श्रीशैलम आंध्र प्रदेश, महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश, ओंकारेश्वर खांडव मध्य प्रदेश, वैजनाथ बीड महाराष्ट्र, रामेश्वर तामिळनाडू, नागेश्वर महाराष्ट्र, काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र, केदारनाथ प्रयागराज उत्तराखंड, घृष्णेश्वर संभाजीनगर आणि भीमाशंकर डाकिनी महाराष्ट्र. हे सर्व ठिकाणे खूप सुंदर आहेत आणि जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.